जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी। उद्याही जरांगेंचं आंदोलन सुरू राहणार। आरक्षणातील तज्ञांनी उद्या 12 वाजेपर्यंत मुंबईत येण्याचं जरांगेंचं आवाहन। शिंदे समिती आणि जरांगेंमधली चर्चेची पहिली फेरी निष्फळ। GR काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही। तात्काळ निर्णय घेतल्यास पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही, जरांगेंचा इशारा। मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबीच, यावर तडजोड नाही। मराठवाड्यातला मराठा सरसकट कुणबी असल्याचे आदेश द्या, जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, शिंदे समितीची जरांगेंना विनंती। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांची मुदत मिळेल, बाकी मागण्यांसाठी वेळ मिळणार नाही, जरांगेंकडून स्पष्ट। हैदराबाद आणि सातारा गॅजेट प्रमाणे नोंदी असणाऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्या। 13 महिन्यांपासून वेळ दिला, आता 1 मिनिटही वेळ देणार नाही, जरांगेंनी शिंदे समितीला सुनावलं। जरांगेंसोबतच्या भेटीनंतर न्यायमूर्ती शिंदे समितीची राधाकृष्ण विखेंसोबत सकारात्मक बैठक। हैदराबाद गॅजेटला तत्वतः मान्यता दिली आहे। जरांगेंच्या काही मागण्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार, न्यायमूर्ती शिंदेंची माहिती। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा, तर मराठा समाजाला सुविधा पुरवण्याबाबत सरकार अपयशी, मात्र शिवसैनिकांनी कंबर कसून उभं राहावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील मूळ दरेगावात शिवसागर जलाशयाच्या तराफ्यातून शिंदे दरेगावात पोहोचले। गणेशोत्सवानिमित्त शिंदे 2 दिवस दरेगावात मुक्कामी असणार। शिंदेंनी प्रश्न सोडवला मग परत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचं शिंदेंकडे बोट। जरांगेंनी मांडलेल्या मागण्या रास्त, त्यात जरांगेंचा स्वार्थ नाही। शासन त्याबाबत विचार करते, मात्र कुणीही महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचा राज ठाकरेंवर पलटवार। आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज। संसदेत घटना दुरुस्ती करून आरक्षणाला तिढा सोडवायला हवा, शरद पवारांचं वक्तव्य। सूचना करणारे 10 वर्ष सत्तेत होते, ते वंदनीय आदरणीय मान्यवर आहेत, मला खोलात जायला लावू नका। आरक्षणावरून अजित पवारांचा शरद पवारांना टोला। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्ला। मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू। विजय खोगरे नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। जरांगेंकडून सरकारवर आरोप करत संताप व्यक्त। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये सातारा शहर पोलिसांवर आरोपीकडून हल्ला। चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या 4 पोलिसांवर हल्ला। आरोपी लखन भोसलेचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। हत्या प्रकरणाशी कोणाही संबंध नसल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाचरणी लीन, तर शहांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर बाप्पाची आरती। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर। तियाजिनमध्ये शांघाय सहकार संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या 25व्या बैठकीत सहभागी होणार। 7 वर्षांनंतर मोदींचा चीन दौरा।